बुलढाणा जिल्ह्यातील मंगरुळ नवघरे गावात शिक्षणाच्या प्रश्नांवर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. जिल्हा परिषद हायस्कूल मधील कथित कामचुकार शिक्षकांवर कारवाई करण्याच्या मागणीकरिता ग्रामस्थांनी शाळेसमोरच आमरण उपोषण सुरू केले आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या शिक्षकांवर तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. चिखली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मंगरुळ नवघरे गावातील जिल्हा परिषद हायस्कूल सध्या आंदोलनाचे केंद्र बनले आहेत. ग्रामस्थ आणि पालकांचा आरोप आहे की शाळेतील 5 शिक्षक आपल्या शैक्षणिक जबाबदाऱ्यांमध्ये निष्काळजीपणा करीत असून त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार अनेक वर्षांपासून विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. त्यामुळे गावातील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. या संदर्भात पालकांनी यापूर्वीही शिक्षण विभागाकडे अनेक तक्रारी केल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 2 दिवसांपासून ग्रामस्थ शाळेसमोर आमरण उपोषण करीत असून संबंधित शिक्षकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे. शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. चौकशी सुरू असून नियमानुसार आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिलेत. ठोस कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. यांनी आतापर्यंत इथे कसल्याही प्रकारची गुणवत्ता नसल्यामुळे इथे 11वी-12वी साठी कोणी ऍडमिशन घेत नाहीये. 12वी मध्ये फक्त 1 विद्यार्थी आहे आणि 11वीचे 4 ऍडमिशन झालेले आहेत. 4 राऊंड मध्ये 4 ऍडमिशन. यांनी इथे बोगस विद्यार्थी बसवलेले आहेत आणि इथे निकाल लावलेले आहेत. यांनी 11वीच्या परीक्षेला बोगस विद्यार्थी बसवलेले आहेत. प्रथम सत्राचा बोगस निकाल तयार केलेला आहे. यांनी आतापर्यंत असा 10 ते 15 वर्षाचा निकाल बोगस तयार केलेला आहे. 3 ते 4 विद्यार्थी बोगस बसवलेले आहेत. यांनी आतापर्यंत असे बरेचसे वेळेस केलेले आहे. त्यांच्याकडे आम्ही सीओ साहेबाकडे त्यांची तक्रार दिलेली आहे शाळा समितीच्या मार्फत. आमची इच्छा यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि यांची इथून बदली करण्यात यावी. कारण आमच्याकडे जे 4थ्या वर्गाचे विद्यार्थी आहेत, जे 47 ऍडमिशन 5व्या वर्गात जाण्यासाठी तयार आहेत, आम्ही त्या पालकांना कन्व्हिन्स करून थांबवलेलं आहे. कारण हे जोपर्यंत आहे तोपर्यंत पालकवर्ग यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीये आणि ते तर 47 ऍडमिशन होणार नाहीत. परत जे ऍडमिशन आहेत ते ऍडमिशन इथे परत कमी होणार आहेत, कारण यांची गुणवत्ता देण्याची नाहीये पात्रता. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आता आंदोलनाच्या रूपात समोर आला आहे. ग्रामस्थांचे आरोप, शिक्षण विभागाची चौकशी आणि शिक्षकांवरील संभाव्य कारवाई याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आता चौकशी अहवालानंतर नेमकी कोणती कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.